नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार मान्य विक्रम काळे यांनी आज आपल्या पत्नी प्राचार्य शुभांगी काळे व चिरंजीव विपुल काळे यांच्यासह बिलोली येथे माजी आमदार तथा राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय गंगाधररावजी पटणे यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली। यावेळी स्वर्गीय गंगाधररावजी पटणे यांच्या पत्नी नंदाताई पटणे, त्यांच्या स्नुषा जयमाला पटणे, श्री जोशी सर, श्री सुभाष पाटील, श्री चंद्रशेखर पाटील, पत्रकार शंकर पवार व पत्रकार अशोक दगडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माननीय आमदार विक्रम काळे यांनी लोकसंवाद न्यूज नेटवर्कशी चर्चा करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक समस्येविषयी त्यांचे मत मांडले। मराठवाडा शिक्षक मतदारसंघामध्ये मागील अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडणारे आणि शिक्षकांना अनेक समस्येचे न्याय देणारे लोकप्रिय आमदार श्री विक्रम काळे साहेब आज बिलोली भेटीवर आहेत। सर्वप्रथम मी आमच्या लोकसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये आमदार साहेबांचं स्वागत करतो। साहेब, आज आपण बिलोली नगरीमध्ये येण्याचं मुख्य कारण काय आहे? खरं तर मी साहेबच म्हणून घेत नाही, कारण साहेब हे साहेब होतात आणि मग लोकांना अडचण निर्माण होते। त्यामुळे मी आमदार झाल्यापासून मी सगळ्यांना सांगतो की मी साहेब नाही, तर मी तुमचा सर आहे, शिक्षक आहे, गुरुजी आहे, कारण मी गुरुजींचा आमदार आहे। त्यामुळे आज मी बिलोली शहरामध्ये ग्रंथालय चळवळीला ज्यांनी आयुष्यभर अंगाखांद्यावरती घेतलं, शेवटच्या श्वासापर्यंत ग्रंथालयासाठी जे लढत राहिले, झगडत राहिले, असे गांधीवादी विचाराचे माजी आमदार गंगाधरजी पटणे साहेब यांचं नुकतंच दुःखद निधन झालं। त्यामुळं त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो होतो। आता इथून पुढं मी जाताना कासराळीलाही माजी मुख्याध्यापक यांचं दुःखद निधन झालेलं आहे, मोरगुलवार, त्यांच्याही घरी जाऊन मी सदिच्छा भेट त्या ठिकाणी सांत्वन करणार आहे। शेवटी हा माझा मराठवाडा शिक्षक परिवार आहे आणि म्हणून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचं काम मी सातत्याने करतो आहे। आता विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, कालच राज्य सरकारनं अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि म्हणून त्या माध्यमातून शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाकडे मांडणं आणि ते सोडवून घेणं आणि शिक्षक कर्मचाऱ्याला न्याय देण्याची भूमिका, परिणामी विद्यार्थ्याला न्याय देण्याची भूमिका सातत्याने आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे। आज आमचं जरी शासन असलं तरी आम्ही लढलो, झगडलो आणि म्हणून कायमी अनुदान शाळांचा कायम शब्द काढण्याचं ऐतिहासिक काम आम्ही केलं। आज त्या सर्व शाळा काही 20वर आहेत, काही 40%, काही 60% आणि काही 80%पर्यंतसुद्धा आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय वर्गतुकड्यांना 100% अनुदान मिळवून देणं हे माझ्या पुढचं काम आहे आणि ते केल्याशिवायसुद्धा मी स्वस्थ बसणार नाही। आज 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे लागलेले शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत आणि त्यांची शाळा किंवा वर्गतुकडी 1 नोव्हेंबर 5 नंतर 100%वर आले असेल, तर यांनासुद्धा जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने लढतो आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस असल्यामुळं अजून त्याच्यामध्ये निर्णय होत नाही, परंतु मागच्या 15 दिवसापूर्वीच औरंगाबाद खंडपीठाने, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने पंचायत शिक्षकांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय दिलेला आहे। तेव्हा त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही आता शासनाकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत आणि याबाबत आपण निर्णय घ्या। आपोआपच शासनाने निर्णय घेतल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय केस आमचे शिक्षक मागे घेतील, ही पण भूमिका आम्ही सांगणार आहोत। त्यामुळं या सर्व, कारण शेवटी पेन्शन हा आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जीवनाची काठी आहे, म्हातारपणीचा आधार आहे आणि कारण सगळ्यालाच काही जमीन शेतीबाडी नसते, त्यामुळं नोकरी आणि पेन्शन हा मोठा आधार त्यांना जीवनाचा असतो, कुटुंबाचा असतो आणि म्हणूनसाठी त्यांना ती जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, यासाठी आमची आग्रही भूमिका आहे। आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे आमदार असलो तरी आम्ही सर्वजण एक होऊन या प्रश्नासाठी लढा देण्याचं काम करतो आहे आणि करत राहणार, ही ग्वाहीसुद्धा आपल्या माध्यमातून मी आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना त्या ठिकाणी देतो आहे। आता राज्यामध्ये यावर्षीची संच मान्यता होऊ घातलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होतील अशी भीती एकीकडे आहे। त्यामुळं संच मान्यतेचे जे काही विद्यार्थी संख्येचे निकष आहेत तेही शिथिल करावेत आणि
विद्यार्थी संख्या वाढण्याच्या अटीवरती त्यांना 1 वर्षाची मुदत द्यावी, त्यांना अतिरिक्त करू नये यासाठी पण आम्ही शासनाकडे प्रयत्न करतो आहे. आज त्या ठिकाणी वेतन वेळेवरती व्हावं यासाठी सुद्धा जे थकीत वेतन देयक आहेत त्यासाठी सुद्धा सभागृहात आम्ही आवाज उठवला आणि आता ते थकीत वेतन देयक दाखल करण्यासाठी सुद्धा मुदत वाढवून घेण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आज सगळीकडे CCTV कॅमेरे सांगायला लावा म्हणून सरकार सांगतं आहे, परंतु त्याला निधी कुठून द्यायचा? कारण शेवटी या अनुदानित शाळा असल्या तरी ते वेतनासाठी फक्त शासन अनुदान देतं शिक्षक कर्मचाऱ्यांच्या, परंतु संस्थेला इतर खर्चासाठी जे काही वेतन येतं अनुदान 12% मिळत होतं ते सुद्धा आता कमी करून 5% देण्यात येते, पण तेही वेळेवरती दिलं जात नाही. किंवा 2008 नंतर ज्या शाळा 100%वर आल्या त्यांनाही ते अनुदान मिळत नाही आणि म्हणून तोही प्रश्न आम्ही सरकारकडे मांडण्याचं काम करतो आहे. आणि 8 नंतरच्या सुद्धा 100%वर आलेल्या सर्व शाळांना वेतनाचं अनुदान देणं आणि ते दरवर्षी देणं आणि सर्व शाळा आज जिल्हा परिषद शाळेला शासन मदत करतं आहे तसं खाजगी माध्यमाच्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही मदत केली पाहिजे, कारण शेवटी या राज्यातल्या त्या शाळा आहेत आणि सरकारचं काम ह्या संस्था करतायत. त्यामुळे जशी जिल्हा परिषदेला तुम्ही मदत करता तशी याही शाळांना तुम्ही भौतिक सुविधा, मग ती इमारत बांधकाम असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं असेल, लाईटची व्यवस्था करणं असेल किंवा त्या ठिकाणी CCTV लावण्याची व्यवस्था असेल, या भौतिक सुविधासाठी सुद्धा शासनानं निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. ही पण मागणी आमची राज्य सरकारकडे त्या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज राज्यामध्ये आपण पाहतोय की कुठलंही निवडणुकीचं काम आलं की ते आमच्या शिक्षकाच्या माथी मारलं जातं. आजच आपल्या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यात मी आलो आहे, मला शिक्षकांनी फोन केले, मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की आमच्या शिक्षकावर BLOचं कामाला हजर झाले नाही म्हणून गुन्हे दाखल करणार. मला वाटतं की हे अशा पद्धतीनं भीतीचं वातावरण आमच्या शिक्षकामध्ये निर्माण झालं आहे. एकीकडे तुम्ही गुणवत्ता मागता आणि दुसरीकडे मात्र हे शिक्षकाला इतर कामं लावता. म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की आम्हाला अध्यापनाशिवाय दुसरं कुठलंही काम लावू नका. आपल्याकडे भरपूर यंत्रणा आहेत, ती यंत्रणेचे लोक तुम्ही वापरा आणि तुम्ही निवडणुकीची कामं करा. आज तर मला एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी फोन केला, म्हणले सर माझ्याकडे 15 शिक्षक आहेत आणि 13 जणांना ही ड्युटी दिली BOLची, 2च फक्त माझे शिक्षक आहेत. आज 1500 विद्यार्थ्याला मी कसं सांभाळू? म्हणजे हा मोठा प्रश्न शाळांच्या पुढं आहे आणि सांगायला गेलं तर महसूल यंत्रणा ऐकत नाही आणि गुन्हे नोंद करणे अशा प्रकारची धमकी देण्याचं काम करतं आहे. मी या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मी स्वतः बोलणार आहे आणि आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की त्यांनी तातडीने याचा आढावा घ्यावा. आणि शेवटी तुम्हाला शिक्षक पाहिजे असतील तर आमच्या शिक्षणाधिकाऱ्याला तुम्ही पत्र लिहा किंवा आम्हाला एवढं मनुष्यबळ लागणार आहे, ते सर्व शाळांचं नियोजन करून तुम्हाला ह्या शाळेतले 2 त्या शाळेतले 2 देतील ना. पण तुम्ही डायरेक्ट त्यांनाकडं आदेश देता आणि जॉईन व्हा म्हणता आणि मग नाही झालं तर तुम्ही गुन्हे दाखल करता. हे काही लोकशाहीला नियमाला धरून नाही आहे आणि मग याही बाबतीमध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्याने करतो आहे आणि हा सुद्धा न्याय आम्ही शिक्षकाला मिळवून देणार, ही पण ग्वाही या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी आमच्या सर्व गुरुजनांना देतो आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलात की कुठलाही प्रश्न उपस्थित न करता अत्यंत जिव्हाळ्याने आजचे जे धडाडीचे प्रश्न सर्व शिक्षकांच्या मनामध्ये आहेत हे विक्रम काळे साहेबांनी कुठलेही प्रश्न उपस्थित न करता सर्व प्रश्नांची माझ्या यांनी उत्तर दिली असे म्हणायला हरकत नाही, कारण हे त्यांचा अनुभव बोलत होता. गेल्या अनेक वर्षापासून ते मराठवाडा शिक्षक संघटनेचे नेते राहिलेले आहेत, त्यानंतर आमदार झालेले आहेत. त्यांच्या अनुभवातून ते अनेक प्रश्न विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये मांडत आलेले आहेत आणि त्यातून त्यांनी अनेक शिक्षकांना न्याय देण्याचा या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि तरी साहेब एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारू इच्छितो. 15 महिन्यापूर्वी शिक्षण संचालकाच्या एका आदेशाने ज्या पद्धतीनं माध्यमिक मुख्याध्यापकांना त्यांच्या अर्जित रजेबद्दल त्यांना अंशराशीकरण होतं, तसं प्राथमिक शिक्षकांना यापूर्वी होत होतं. परंतु 15 महिन्यापूर्वी शिक्षण संचालकाच्या आदेशामुळं कायद्यात ही बाब नाही. महाराष्ट्र खाजगी शिक्षण संस्था अधिनियमामध्ये प्राथमिक मुख्याध्यापकाचा उल्लेख नाही, म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या अर्जित रजेचं रोखीकरण बंद करण्याचे आदेश काढले होते. याबाबतीत आपल्याला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये संघटनेने पत्रव्यवहार देखील केला होता. याबाबत आपण काय सांगाल? प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचं रोखीकरण मिळालं पाहिजे, ही त्यांची न्याय मागणी आहे. मागच्या तत्कालीन संचालकांनी ते पत्र काढलं होतं, त्यानुसार ते देत पण होते. मध्येच एक पत्र शासनानं पुन्हा काढलं आणि ते थांबवलेलं आहे.
त्या विरोधामध्ये मी स्वतः माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना बोललो आहे. मी स्वतः लेखीपत्र दिलं आहे आणि त्यानुसार संघटनेच्याही पाठपुरावा वेळोवेळी माझ्याकडे सुरू आहे. त्यानुसार हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवलेला आहे. आता आम्ही मंत्रालयात जाऊन त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्वीप्रमाणे हे आदेश काढावेत आणि पूर्वीप्रमाणे हे रोखीकरण त्यांना देण्यात यावं, हा पण निर्णय राज्य शासनाकडून आम्ही करून घेऊ. धन्यवाद साहेब. आपण पाहिलं की या ठिकाणी प्राथमिक मुख्याध्यापकांनाही आशा पल्लवित करणारं उत्तर या ठिकाणी आमदार काळे साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मी आपल्या धावत्या दौऱ्यातही काळे साहेबांनी लोकसंवादला दिलेल्या वेळेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.